बुद्धरत्न, धम्मरत्न आणि संघरत्न या तीन रत्नांना त्रिवार अभिवादन करतो. बोधिसत्व गुणोपेतम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीमध्ये शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहतो. आज या मंगलमय प्रसंगी या वर्षावासाच्या पवित्र अशा कालखंडामध्ये आपल्या सारनाथ बुद्धविहारामध्ये धम्मसंस्काराच्या निमित्ताने उपस्थित सर्व श्रद्धासंपन्न उपासक उपासिका, त्याचप्रमाणे सातत्याने आपल्या प्युरिटी ऑफ माइंड या यूट्यूब चॅनलच्या द्वारा धम्मदेशना श्रवण करणारे सर्व श्रद्धासंपन्न उपासक उपासिका, आपणा सर्वांच्या प्रती अनंत अनंत मंगलकामना मंगलमैत्री भावना व्यक्त करतो व तुम्हा सर्वांच्या हितासाठी, सुखासाठी आणि कल्याणासाठी तथागतांच्या श्रेष्ठ धम्मदेशनेला प्रारंभ करतो. आपण सर्वांनी शांत चित्ताने, एकाग्र चित्ताने तथागतांच्या तीन रत्नांच्या प्रती श्रद्धाभाव उत्पन्न करून तथागतांच्या श्रेष्ठ धम्मदेशनेला श्रवण करावे, ग्रहण करावे. या वर्षावासाच्या पवित्र अशा कालखंडामध्ये आपल्या नित्यनियमाने धम्मसंस्काराला अनुसरून आपण जो बेसिक भगवंताचं मूळ तत्वज्ञान आहे त्या संदर्भामध्ये थोडक्यामध्ये विश्लेषण आपण बघत आहोत. तर आज आपण बघणार आहोत नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. बुद्धाचे असणारे 9 गुण, धम्माचे असणारे 6 गुण, म्हणजे बुद्धामध्ये 9 गुण होते, धम्मामध्ये 6 गुण आणि संघामध्ये 9 गुण. अशा प्रकारे किती झाले? 24 गुण. 24. तर 24 गुणांचं वर्णन आपण देशनेमध्ये करणारच आहोत. त्यानंतर बाकी बुद्धपूजा असेल, बाकीचं जे काय असेल जसं जसं आपलं समोर समोर जाईल तशा प्रकारे आपण देशना श्रवण करूया. तर कदाचित तुम्ही ऐकलं असेल किंवा ऐकलं नसेल, तर नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स असं जे आपण म्हणत असतो रोज वंदनेमध्ये आपण म्हणतो, आणि आपल्या वंदनेची सुरुवातच आपण नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स असं करतो. इथे 5 शब्द आहेत. जसं नमो आहे, तस्सा आहे, भगवतो, अरहतो आणि सम्मा संबुद्धस्स. तर भगवंताच्या प्रती श्रद्धा व्यक्त करण्यासाठी हे जे वचन म्हटलं गेलेलं आहे. कारण जेव्हा भगवंता पंचवर्गीय परिवर्जकांना भेटतात तर तेव्हा भगवंताला ते आवसू अशा प्रकारचा शब्द प्रयोग करत असतात. तर तेव्हा त्यांना भगवंत असे म्हणतात की परिवर्जकांनो, आता भगवंत सर्वसामान्य नाही आहे, आता सम्यक संबुद्ध आहे. त्यांना तुम्ही सम्यक संबुद्ध म्हणू शकता, त्यांना तुम्ही भगवान म्हणू शकता, त्यांना तुम्ही तथागत म्हणू शकता. आणि तेव्हापासून भगवंताला सम्यक संबुद्ध अशा प्रकारे पंचवर्गीय भिक्खू भगवंताचा त्या ठिकाणी स्वागत करत असत किंवा सन्मान करत असत. म्हणजे भगवंताकडे येणारा प्रत्येक व्यक्ती भगवंताचा सन्मान करण्यासाठी भगवंताला वंदन करत असत. आपण साहित्यामध्ये ऐकतो की अनेक प्रकारचे लोक भगवंताकडे येत होते. काही लोक भगवंताला दुरूनच असे हात जोडायचे आणि जागेवरती बसत असत. काही लोक भगवंताची विचारपूस करत असत. काही लोक भगवंताच्या कुळाच्या संदर्भामध्ये विचार करून पुसत असत. म्हणजे काही ना काही एक, किंवा काही लोक काहीच विचारायचे नाही आणि बसत असत. म्हणजे अशा पद्धतीने भगवंताचा सन्मान करण्यासाठी अनेक लोक आपापल्या पद्धतीने भगवंताचा सन्मान करत असत. तर भगवंताला असं म्हटलं आहे की जेव्हा ज्ञान प्राप्त झालं
आणि ज्ञान प्राप्त झाल्यानंतर भगवंताचा सन्मान, कारण भगवंत सर्वसामान्य व्यक्ती नव्हते, म्हणजे देवता आणि मनुष्यांचे शास्ता असं भगवंताला म्हटलं जातं. आणि मग भगवंताचा सन्मान करण्यासाठी काही देवता लोकांनी सुद्धा विचार केला की भगवंताचा आपण कसा सन्मान करावा, आणि भगवंताचा जर सन्मान करायचा असेल तर आपण नेमकं काय म्हटलं पाहिजे, कशा पद्धतीने म्हटलं पाहिजे. असं साहित्यामध्ये अशा प्रकारचा एक उल्लेख आलेला आहे की नमो तस्स भगवतो अर्हतो सम्मा संबुद्धस्स. हा जो बुद्ध वचनाचा म्हणजे बुद्ध तत्वज्ञानाचं याला द्वार सुद्धा आपण म्हणू शकतो. म्हणजे बुद्ध वचनाची जी सुरुवात आहे, जसं घरामध्ये प्रवेश करत असताना आपला दरवाजा असतो, अगदी तशाच प्रकारे बुद्ध तत्वज्ञानामध्ये जर आपल्याला प्रवेश करायचा असेल तर नमो तस्स भगवतो अर्हतो सम्मा संबुद्धस्स म्हणल्याशिवाय आपण प्रवेश करत नाही. शब्दशः अर्थ जर आपण त्याचा बघितला, नमो म्हणजे नमन करणे, नमो म्हणजे नमस्कार करणे, वंदन करणे, ऐक नाही. नमो तस्स म्हणजे त्यांना, तस्स म्हणजे त्यांना, नमो तस्स भगवतो जे भगवंत आहे त्या भगवंतांना, म्हणजे नमो तस्स नमन करणे, तस्स त्यांना भगवंतांना, अरहतो जे की अरहंत आहे, दुःखमुक्त आहे, सम्मा संबुद्धस्स जे सम्यक संबुद्ध आहे. नमो तस्स भगवतो अर्हतो सम्मा संबुद्धस्स, असे जे भगवान जे की अरहंत आहेत, सम्यक संबुद्ध आहेत, अशा प्रकारच्या भगवंताला मी वंदन करतो, त्यांना अनुसरतो, त्यांना प्रणाम करतो, नमस्कार करतो आपल्या साध्या सोप्या भाषेमध्ये. म्हणजे भगवंताला मी अनुसरतो. मग कोणत्या भगवंताला अनुसरतो? जे की अरहंत आहे, जे की सम्मा संबुद्धस्स आहे, सम्यक संबुद्ध आहे. अशा प्रकारे त्या गाथेचा शब्दशः अर्थ होतो. त्यानंतर असं म्हटलं आहे, नमो हा जो शब्द प्रयोग आहे तर सातागिरी नावाचा जो यक्ष असतो, सातागिरी नावाचा जो यक्ष असतो, त्या सातागिरी नावाच्या यक्षांचा सेनापती जेव्हा जाणतो, कारण भगवंताला जेव्हा ज्ञान प्राप्त झालं तर ज्ञान प्राप्त झाल्यानंतर जेव्हा भगवंत असा विचार करतात की संपूर्ण जनता ही अत्यंत रागामध्ये आहे, द्वेषामध्ये आहे, लोभामध्ये आहे, मोहामध्ये आहे, आणि मी तर अत्यंत परिश्रमाने अत्यंत मेहनतीने हे तत्वज्ञान संपादन केलं आहे. जर मी एवढ्या मेहनतीने एवढ्या परिश्रमाने हे संपादन केलं आणि जर समजून घ्या मी सांगितलेलं तत्वज्ञान या लोकांना जर समजलं नाही, या लोकांना जर कळालं नाही, तर त्यांना सुद्धा एक ताप होईल आणि मला सुद्धा ताप होईल. कारण मी एवढ्या परिश्रमाने सांगेल आणि जर त्याचं ते आचरण करत नसतील, अनुसरण करत नसतील, तर काय उपयोग आहे? काही सुद्धा उपयोग नाही आहे. आणि त्यामुळे त्यांनाही त्रास नको आणि मला सुद्धा त्रास नको, मी काही उपदेश करत नाही. अशा प्रकारे भगवंताचा कल तो नैराश्याकडे झुकत असतो. आणि बुद्धानेच्या धम्मग्रंथामध्ये बाबासाहेबांनी वर्णन केल्याप्रमाणे ब्रह्मासहपती त्या ठिकाणी येतो आणि भगवंताला वंदन करतो की भगवान असं नका करू. भगवान या संसारामध्ये असंख्य लोक अज्ञानामध्ये आहे, अंधकारामध्ये आहे, दुःखामध्ये आहे. भगवान एवढे लोक दुःखी आहे की जर भगवंताने उपदेश जर दिला नाही तर हे संपूर्ण सृष्टी नष्ट सुद्धा होऊ शकते भगवान. कारण दुराचार वाढलेला आहे, अकुशल कर्म, वाईट कर्म, पाप कर्म या संसारामध्ये वाढलेले आहे. भगवान या संसारामध्ये अनेक प्रकारचे सत्व आहे. आणि मग उदाहरण दिलं जातं की भगवान ज्याप्रमाणे कमळ असतं, कमळामध्ये काही कमळाची फुलं अगदी पाण्याच्या वर तरंगतात, काही फुलं त्याच्या वर तरंगतात, काही फुलं अगदी वर असतात किंवा काही फुलं जमिनीमध्ये त्या स्वरूपामध्ये सुद्धा असतात. भगवान असं होऊ शकते. या संसारामध्ये सुद्धा असे अनेक प्रकारचे लोक असतील भगवान. काही लोक मूर्ख असतील, काही लोक अडाणी असतील, काही लोकांना कुठल्या प्रकारचं ज्ञान नसेल, रागामध्ये, द्वेषामध्ये, लोभामध्ये, मीपणा, अहमपणा, गर्व, ईर्ष्या या सर्व प्रकारच्या विकारामध्ये लोक गुरफटलेले असतील. पण भगवान काही लोकांचं चित्त निर्मळ सुद्धा असू शकते.
ते ज्ञानी सुद्धा असू शकतात, प्रज्ञावान सुद्धा असू शकतात. आणि भगवान अशा प्रकारच्या लोकांवरती अनुकंपा करा आणि भगवान तुम्ही आपल्या धर्माचा उपदेश द्या. आणि भगवंत सुद्धा आपल्या दिव्य चक्षुने जाणतात, कारण सृष्टीमध्ये सर्वच लोक सारखे नसतात. कधीही कोणत्याही क्षणी कोणत्याही काळामध्ये सर्व समान रूपाने समान विचार करणारे समान कर्माचे लोक संसारामध्ये नसतात. काही लोक बुद्धिवान असतात, काही लोक अतिबुद्धिवान असतात, काही लोक महाप्रज्ञावान असतात, काही लोक मूर्ख असतात, अडाणी असतात आणि पृथक जन सुद्धा असतात. आणि त्यामुळे भगवंत सुद्धा विचार करतात की आपण जाणलं पाहिजे. दुसऱ्या बाजूने धर्मानंद कोसंबी ब्रह्मा सहपती याचा शब्द प्रयोग करताना ते म्हणतात की भगवंताच्या चित्तामध्ये 4 प्रकारचे ब्रह्मविहार उत्पन्न झाले, ज्याला मैत्री ब्रह्मविहार म्हटलं आहे. मैत्री, करुणा, मुदिता आणि उपेक्षा. म्हणजे भगवंत या लोकाला जाणताना भगवंताला असं वाटतं की जाऊ द्या, यांना कशाला उपदेश करावा. परंतु पुन्हा भगवंत मैत्रीवान असतात. भगवंताच्या चित्तामध्ये मैत्रीभाव उत्पन्न झाला आणि महाकरुणेच्या भावनेने भगवंताने मैत्रीच्या भावनेने असा विचार केला की नाही, आपण या लोकांना उपदेश दिला पाहिजे. महाकरुणा भगवंताच्या चित्तामध्ये उत्पन्न झाली की अरे, या लोकांना आपण या दुःखातून बाहेर काढलं पाहिजे. मुदिता उत्पन्न झालं म्हणजे आनंद. पूर्वीच्या काळामध्ये मुदिता या शब्दाला आनंद असं म्हटलं जातं. भगवंताला ज्ञान प्राप्त झाल्यामुळे भगवंताचं मन अत्यंत ओतप्रोत अशा प्रकारे आनंदाने भरलेलं होतं आणि त्यांना असं वाटलं की मला जो आनंद प्राप्त झालेला आहे, हा आनंद इतरांना सुद्धा प्राप्त व्हावा. आणि त्यामुळे त्यांच्या चित्तामध्ये मैत्री उत्पन्न झाली, करुणा उत्पन्न झाली, मुदिता उत्पन्न झाली आणि उपेक्षा भाव सुद्धा उत्पन्न झाला. उपेक्षा भाव म्हणजे काय? जाऊ द्या, जे ऐकतील ते ऐकतील, जे ऐकणार नाहीत ते ऐकणार नाहीत, कारण सर्वाच्या मनाची मानसिकता काही सारखी नसते. आणि त्यामुळे भगवंताच्या चित्तामध्ये उपेक्षा भाव उत्पन्न झाला. आपण आपलं कार्य करायचं, आपण लोकांना उपदेश करायचा. ज्यांचं पुण्यकर्म असेल, ज्यांचं कुशल कर्म असेल ते चांगल्या प्रकारे श्रवण करतील. ज्यांचं पुण्य नसेल, ज्यांचं कुशल कर्म नसेल तर ते श्रवण करू शकणार नाही. अशा प्रकारे उपेक्षा भावनेने भगवंताने त्या लोकांना उपदेश देण्याची त्या ठिकाणी ब्रह्मा सहपतीला असं म्हटलं आहे की त्या ठिकाणी अनुमती दिली की ठीक आहे, होकार दिला की ठीक आहे, मी उपदेश करतो. आणि मग तो सुवार्ता जाहीर करतो की उठा, जागे व्हा, बघा सम्यक संबुद्ध आपला ज्ञान, आपले ज्ञानचक्षु, आपलं अमृत हे सर्व लोकांना पाजणार आहेत. ज्यांना डोळे आहेत त्यांनी डोळे असणाऱ्यांनो आता डोळे उघडे करा, कान असणाऱ्यांनो तुमचे कान उघडे करा, बुद्धी असणाऱ्यांनो तुमची बुद्धी जागरूक करा, कारण सम्यक संबुद्ध आपल्या धर्माचा उपदेश करत आहेत. म्हणजे अशा प्रकारे संपूर्ण देवता आणि मनुष्यांना ब्रह्मा सहपती सांगत उठत असतो की तुम्ही आता जागरूक व्हा. या ठिकाणी भगवंत उपदेश करणार आहेत. आणि असं म्हटलं की त्या ठिकाणी मग हा जो सातागिरी नावाचा एकशांचा जो सेनापती असतो, तो सेनापती सुद्धा असा विचार करतो की अरे, जे नरकगामी अवस्थेमध्ये असणारे पशु आणि प्राणी, नरकगामी म्हणजे दुःख अवस्था, जे की रागाने भरलेले आहेत, द्वेषाने भरलेले आहेत, मोहाने भरलेले, मीपणा, अहमपणा, गर्व, ईर्ष्या या सर्व प्रकारच्या विकाराने भरलेले जे प्राणी आहेत, या प्राण्यामधून भगवंत, कारण जेव्हा सिद्धार्थ बोधिसत्व होते, बोधिसत्वात चित्त तर निर्मळच असतं, पवित्रच असते, पण तरी सुद्धा थोड्याफार प्रमाणामध्ये का होईना त्यांच्यामध्ये राग असेल, द्वेष असेल, मोह असेल, कामभाव असेल, हे सर्व प्रकार संसारिक जीवनामध्ये या सर्व प्रकारच्या गोष्टी असतात. आणि भगवंत या सर्वांना दूर सारून, रागाला नष्ट करून, द्वेषाला नष्ट करून, मोहाला नष्ट करून भगवंताने सम्यक संबुद्धीला प्राप्त केला आहे. भगवंताने निर्वाण पदाला प्राप्त केला आहे. सर्व प्रकारच्या तृष्णेला त्यांनी छिन्न विछिन्न केला आहे, नष्ट केला आहे. आणि अशा प्रकारच्या भगवंताचा जन्म या पृथ्वी तलावर झालेला आहे. आणि अशा प्रकारचे महान भगवंत, अशा प्रकारचे श्रेष्ठ भगवंत, जे की या संसारामध्ये अगदी कमळ पुष्पाप्रमाणे आहे. ज्याप्रमाणे कमळ पुष्प पाण्यातून निर्माण होते, चिखलातून निर्माण होते, घाणीतून निर्माण होते, परंतु त्याला मात्र कुठल्याही प्रकारचा लवलेश सुद्धा लागत नाही, अगदी मातीचा कण सुद्धा त्याला लागत नाही, किंवा पाण्याचा एक थेंब सुद्धा आपल्यावरती तो थांबू शकत नाही. अशा प्रकारच्या निर्मळ कमळाप्रमाणे
भगवंताचं ही चित्त आहे, भगवंत महाज्ञानी आहेत, महाकरुणावान आहेत, निर्वाणगामीस्थ आहे, सम्यक संबुद्ध आहे, अशा प्रकारच्या भगवंताला मी वंदन करतो आणि सातागिरी नावाचा यक्ष नमो अशा प्रकारे म्हणून भगवंतासमोर त्या ठिकाणी झुकत असतो. त्याच्यानंतर पुन्हा तस्स हा जो शब्द प्रयोग आहे तर असं म्हटलं आहे की असुंद्रिय राहू असुरांचा जो राजा असतो. आता हे जे शब्द प्रयोग आहे हे शब्द प्रयोग कधी कधी आपल्या म्हणजे डोक्याच्या वरून सुद्धा जाऊ शकतात, कारण पाली शब्दाचे जे काही शब्द प्रयोग आहे जसं मार आहे, असुर आहे, ऐक ना, देवता आहे, म्हणजे अशा प्रकारे मनुष्यामध्ये असणारे जे सद्गुण आहे किंवा मनुष्यामध्ये असणारे जे गुण आहे या गुणाचं एक रूपक म्हणून, कारण 2600 वर्षापूर्वी भगवंताने हा उपदेश दिला आणि त्यामुळे एक रूपक म्हणून सुद्धा वापरले असतील किंवा प्रत्यक्ष रूपाने तसे असतील सुद्धा, कारण जोपर्यंत आपण त्या ज्ञानापर्यंत पोहोचत नाही किंवा आपली ज्ञानाची पातळी जोपर्यंत तिथपर्यंत जात नाही तोपर्यंत तशा प्रकारे आपण सांगू शकत नाही. परंतु साहित्याचा आधार घेऊन अशा प्रकारे याचं विश्लेषण मी करत आहे. तर असं म्हटलं आहे की असुरांचा राजा असुरेंद्र राहू अशा प्रकारचा विचार करतो की अरे या संसारामध्ये भगवंत उत्पन्न झाले आणि तो भगवंताची म्हणजे स्तुती करताना असं म्हणतो की ज्यांची चेतना अत्यंत परिशुद्ध आहे, चेतनाहं कमं भिक्कवे वदंती बुद्धा असं भगवंताने म्हटलं आहे. म्हणजे चेतनेच्या आधाराने दिलेलं जे काही कर्म असतं किंवा चेतनेच्या आधाराने केलेलं जे काही कर्म असतं, कारण भगवंता चेतना कशा आहे, अत्यंत परिशुद्ध आहे, निर्मळ आणि स्वच्छ पाण्यासारखे आहे. अगदी ज्याप्रमाणे पांढरं वस्त्र असावं, ज्या पांढऱ्या वस्त्रावरती सहज एखादा छोटासा घाणीचा कण बसला असेल किंवा लागला असेल तर तात्काळ क्षणी त्या ठिकाणी उमटून पडते की अरे या पांढऱ्या वस्त्रावरती अशा प्रकारची घाण आहे. अत्यंत अशा प्रकारचं परिशुद्ध चित्त भगवंताचं आहे की त्या चित्तामध्ये एक कण सुद्धा, एक लवले सुद्धा त्या ठिकाणी नाही आहे. आणि त्यामुळे भगवंताची चेतना आहे ती अत्यंत परिशुद्ध आहे, अत्यंत निर्मळ आहे. कारण चेतना अत्यंत महत्वपूर्ण आहे. चेतना जर आपली चांगली नसेल, चेतना म्हणजे आपल्या चित्ताची जी सुप्त अवस्था आहे, ज्या सुप्त अवस्थेच्या द्वारा आपल्या कर्माचा परिणाम, आपल्या कर्माचा विपाक त्या ठिकाणी प्राप्त होत असतो. जसं अनाथ पिंडकाच्या संदर्भामध्ये मी नेहमी सांगत असतो की अनाथ पिंडक भगवंताचा दायक होता, भगवंताने त्याला दायकामध्ये अग्रस्थान दिले आहे आणि विपुल धनसंपत्तीचा मालक असणारा अनाथ पिंडक जेव्हा भगवंताला दान पुण्य करतो, दान देत असतो, नेहमी दान देतो. जेव्हा जेव्हा तो विहारामध्ये जात असे तेव्हा तो काही ना काही घेऊन येत असे. माता विशाखा आणि अनाथ पिंडकामध्ये हा फार मोठा सद्गुण होता. जेव्हा ते विहारामध्ये जात असत तेव्हा काही ना काही आपल्या हातामध्ये ती घेऊन जात असत. कधी मग यागू घेऊन जात असत, कधी मग खिचडी घेऊन जात असत, कधी फळार घेऊन जात असत, कधी ज्यूस घेऊन जात असत. म्हणजे अशा प्रकारे भिक्षू असायचे, नवीन लहान श्रामणेर सुद्धा असायचे. आणि जे नवीन प्रवर्जित असायचे, सामनेर असायचे, त्यांना असं वाटायचं की माता विशाखा कधी येते, अनाथ पिंडक कधी येते. म्हणजे अशा प्रकारची भावना त्यांच्या चित्तामध्ये असायची, कारण त्यांना असं वाटायचं की माता विशाखा आली म्हणजे काहीतरी खायला भेटते, अनाथ पिंडक आले म्हणजे काही ना काहीतरी खायला भेटतं. म्हणजे ज्याप्रमाणे बघा गावाकडे, आता जसं गावाकडे असते बघा बाजार असते की बाजारामध्ये समजा आठवडी बाजार असतो आणि आठवडी बाजारामध्ये आई जेव्हा बाजाराला जाते तर लहान मुलांना एक आस असते, एक इच्छा असते की आज आई बाजाराला गेलेली आहे, आज मात्र आपल्याला चांगलं खायला मिळणार आहे. मग आपल्याला चिवडा खायला मिळू शकतो, आपल्याला फळं खायला मिळू शकतात, म्हणजे काही ना काही आज आपल्याला खायला मिळणार आहे. का? कारण आई बाजाराला गेला आहे. म्हणजे ज्याप्रमाणे आतुरतेने आपल्या आईची जसा एक मुलगा वाट पाहत असतो, अगदी तशाच प्रकारे माता विशाखेचे भिक्षू लोक वाट पाहत असत, की नवीन सामनेर होते जे लहान असायचे किंवा अनाथ पिंडकाची वाट बघत असत आणि ते आल्यानंतर त्यांना प्रसन्नता वाटे. म्हणजे बघा भिक्षूंना सुद्धा केवळ श्रामणेर होते त्यांनाच नाही आहे, तर जे भिक्षू होते
त्यांना सुद्धा अनाथ पिंडक जेव्हा विहारामध्ये जात असे तेव्हा प्रसन्नता वाटायची. माता विशाखा जेव्हा विहारामध्ये जात असे तेव्हा प्रसन्नता वाटायची. एवढंच नव्हे, एखाद्या उपासिकेला भिक्खू संघाचं किंवा भगवंताचं भोजनदान स्वीकारल्यानंतर भिक्षूंना ती उपासिका भोजनदान द्यायची आणि त्या भोजनाचं निमंत्रण दिल्यानंतर ते भिक्षू विचारायचे, या दान उत्सवामध्ये माता विशाखा येणार आहे का? या दान उत्सवामध्ये अनाथ पिंडक येणार आहे का? जर समजून घ्या कोणी असं म्हटलं की या दान कर्मामध्ये, या दान उत्सवामध्ये माता विशाखा येणार नाही, तेव्हा भिक्षू म्हणायचे मग काय ते का भोजन आहे का? मग ते काय उत्सव आहे का? तो उत्सवच नाही आहे. म्हणजे माता विशाखा असावी असं त्यांना वाटत असे. म्हणजे ही भावना, ही चेतना त्यांची असायची. नाहीतर असं वाटते का की हा व्यक्ती आलाच पाहिजे. कधी कधी काही काही लोकांना असं वाटतं की हा व्यक्ती येऊच नाही किंवा या व्यक्तीचं तोंड सुद्धा पाहू नये, कारण ती चेतना तशी असते. का तशी चेतना असते? कारण त्यांचे कर्म तशा प्रकारचे असतात. म्हणजे कोणीतरी यावं अशी जेव्हा भावना निर्माण होते तर त्यांचं तशा प्रकारची चेतना असते, कर्म असते. आणि हा जो काही असुरांचा राजा असतो तो असा विचार करतो की भगवंत चेतना किती परिशुद्ध आहे. आणि अनाथ पिंडक, मी अनाथ पिंडका सांगत होतो, अनाथ पिंडक सांगता सांगता विशाखा मधामध्ये आले, तर मी अनाथ पिंडका सांगतो, अनाथ पिंडकाने दान पुण्य केलं. शेवटी असं म्हटलं आहे की अनाथ पिंडकाकडे असणारी संपत्ती ही सर्व नष्ट होते, त्याच्याकडे काहीच राहत नाही. आणि त्याचा स्वभाव असतो की विहारामध्ये गेलं तर काही ना काही घेऊन गेलं पाहिजे. आणि जेव्हा तो विचार करतो की अरे भगवंताचं दर्शन घ्यायचं आहे, भगवंताला वंदन करायचं, भगवंताची भेट घ्यायची आहे, आणि मी अनाथाचा नाथ, अनाथ पिंडक श्रेष्ठी, एवढी धनसंपदा माझ्याकडे, पण आता तर काहीच नाही माझ्याकडे, भगवंताला तर भेटायचं आहे. असं जेव्हा तो विचार करतो आपल्या दालनामध्ये गच्चीवरती बसल्यानंतर क्षणामध्ये त्या चित्तामध्ये भावना उत्पन्न होती की अरे आपण विहारामध्ये जायचं. विहारामध्ये जात असताना आपल्या गार्डन मधून एक टोपलभर माती तो घेत असतो आणि विहारामध्ये जातो. विहारामध्ये एक छोटस रोपटं लावलेलं असतं आणि त्या रोपट्याच्या भोवताल आणलेली जी माती आहे तर ती माती अनाथपिंड टाकत असतो आणि धर्मशाळेमध्ये जाऊन बसतो. भगवंत उपदेश करतात. भगवंताला माहित असतं की अनाथपिंडकाने काय आणलं आहे, कारण भगवंत भूत भविष्य वर्तमान जाणणारे परचित्त ज्ञानी भगवंत. तरी सुद्धा भगवंत असे म्हणतात की अरे आज अनाथाच्या नाताने दान पुण्य कर्म करण्यासाठी काय आणलं नाही असं वाटते. तर अनाथ पिंडक म्हणतो की भगवान असं होऊ शकत नाही. भगवान जोपर्यंत अनाथ पिंडकाचा श्वासामध्ये श्वास आहे तोपर्यंत असा प्रसंगच येणार नाही, अशी घटनाच घडणार नाही की अनाथ पिंडक भगवंताचं दर्शन घेण्यासाठी येत आहे आणि भगवंतासाठी भिक्खू संघासाठी काही आणणार नाही. तेव्हा भगवंत म्हणतात की मग काय आणलाच? तर तेव्हा अनाथ पिंडक म्हणतो की भगवान एक टोपलभर माती आज मी आणलेली आहे. काय केलं त्या टोपलभर मातीचं? जे नवीन रोपटं होतं भगवान त्या रोपट्याच्या बाजूला ती टोपलभर माती मी टाकलेली आहे. काय होणार आहे? भगवान ज्या मातीमध्ये असणारे जे पोषक तत्व आहे, जे पोषक कण आहे, त्या कणाच्या द्वारा भगवान त्या झाडाला वाढण्यासाठी थोडी मदत होईल. मग काय होणार आहे? भगवान ते झाड मोठं होईल. जेव्हा भगवान ते झाड मोठं होईल त्या झाडाखाली बसून एखादा भिक्षू ध्यान करेल, चिंतन करेल, मनन करेल. एखादी भिक्षुनी ध्यान करेल, चिंतन करेल, मनन करेल. एखादा उपासक उपासिका ध्यान करेल, चिंतन करेल, मनन करेल. भगवान तिथे बसल्यानंतर कोणी श्रोतापन्न होईल, कोणी सकृतागामी होईल, कोणी अनागामी होईल, कोणी अनंत होईल. तेव्हा भगवंत असे म्हणतात की ठीक आहे, मग ते श्रोतापन्न होतील, सकृतागामी होतील, अनागामी होतील, तुला काय लाभ होणार आहे? तर तो म्हणतो की भगवान जेव्हा मला कळेल या झाडाखाली बसलेला भिक्षूने उपासक उपासिका श्रोतापन्न झाले, सकृताकामी झाले, अनाकामी झाले, तर भगवान माझ्या मनाला सुद्धा थोडी शांती लाभेल, समाधान लाभेल, मला आनंद लाभेल. याला म्हणतात चेतनेच्या द्वारा केलेलं दान पुण्य. म्हणजे सर्वस्व आपल्या चित्ताची जी परिशुद्धता आहे ती परिशुद्धता त्या कर्मामध्ये ओतणे. नावासाठी दान देणे नव्हे, माझं नाव व्हावं, मला मोठं म्हणावं, माझी वाहवा करावी, वारंवार माझं नाव घ्यावं, यासाठी जे दान दिलं जातं तर ते देखाव्याचं दान असतं. भगवंत जुने लोक असं म्हणायचे, या हातानं दिलेलं त्या हाताला कळू नये असं म्हणायचे. आणि भगवंत जेव्हा जेव्हा भगवंताला दान दिलं गेलं तेव्हा तेव्हा भगवंताच्या म्हणजे त्या दानदायकाच्या हातावरती झारीने
पाणी सोडल्या जायचं, दान देण्याची पद्धती भगवंताच्या काळामध्ये पाणी सोडल्या जायचं आणि हे दान भगवान भिक्खू संघासाठी आम्ही देत आहोत. का त्याचा अर्थ असा होतो, कधी कधी बघा एखाद्या व्यक्तीला आपण जर पैसे दिले दुसणवारी म्हणून आणि त्या व्यक्तीला आपण एकदा मागले, दोनदा मागले, तीनदा मागले आणि तो देतच नाही, टाळटाळ करत आहे, तर आपण कधी कधी मनुष्याला मग कंटाळा येतो. मनुष्य कदरतो पैसे मागू मागू त्याला आणि त्याला म्हणतो की ठीक आहे जाऊ दे, सोडून दे, आता तुला दिलेल्या पैशावरती मी पाणी सोडून दिलं, म्हणजे माझा अधिकार नाही आहे. का असं म्हणतो आपण? कारण तिथे आता काही अपेक्षा नाही आहे, तिथे काही इच्छा नाही आहे, आकांक्षा नाही आहे. दानाच्या स्वरूपामध्ये सुद्धा भगवंत असे म्हणतात की जिथे आपण दान पुण्य देतोय तर त्या दान पुण्याच्या भावनेमध्ये जर तुमची चेतना तशी परिशुद्ध असेल, तुमची चेतना तशी निर्मळ जर असेल तर त्याचा लाभ तुम्हाला होत असतो. आणि भगवंत असे म्हणतात की निर्मळ चित्ताने दिलेलं दान पुण्य त्याची वावा जरी होत नसेल किंवा त्याचं बोललं जरी जात नसेल, परंतु प्रसन्न चित्ताने निर्मळ चेतनेने परिशुद्ध चेतनेने जेव्हा दिलं जातं तेव्हा त्याचं कधी ना कधी नाव घेतलं जातं. बघा अनाथ पिंडकाने जेव्हा जेतवन विहार दान दिलं आणि विहार दान दिल्यानंतर त्याने जेतकुमाराचं नाव दिलं, विहाराला नाव दिलं जेतकुमाराचं. परंतु इतिहास असतो, जेतकुमाराचं नाव जरी आलं असेल तरी अनाथ पिंडक जेतवन म्हणजे अनाथ पिंडकांचे जेतवन विहार अशा प्रकारचं म्हटलं जातं. जेतवन म्हणजे जेतकुमाराचं म्हणून त्यांना जेतवन असं म्हटलं जातं, परंतु अनाथ पिंडकाचे जेतवन विहार म्हणजे जेतकुमाराच्या अगोदर अनाथ पिंडकाचं नाव त्या ठिकाणी लागून जात असते. आणि त्यामुळे तो विचार करतो की भगवंताची जी चेतना आहे किती परिशुद्ध आहे, किती निर्मळ आहे. कारण भगवंताने जे प्राप्त केलं ते का सहज प्राप्त केलं का? अनेक जन्मामध्ये असं म्हटलं की त्यांनी आपल्या दान पारमिता पूर्ण केल्या, शील पारमिता, मैत्री पारमिता, उपेक्षा पारमिता, करुणा पारमिता, सत्य पारमिता, अधिष्ठान पारमिता, या सर्व प्रकारच्या पारमिता त्यांनी पूर्ण केल्या. आणि तो असं म्हणतो की अत्यंत परिशुद्ध भगवंताचं ही जे चित्त आहे या परिशुद्ध चित्ताने जे की त्याने धैर्यपूर्वक जे बुद्धत्वाला प्राप्त केलं, या परिशुद्ध चित्ताने परिशुद्ध चेतनेने त्याने बुद्धत्वाला प्राप्त केलं. कारण बुद्धत्वाला प्राप्त करणे साधी आणि सोपी गोष्ट आहे का? बिलकुल नाही आहे. मनुष्याची चेतना परिशुद्धतेची असेल, मनुष्याची चेतना जर कुशल असेल, चांगल्या प्रकारची असेल तर तशा प्रकारचं कर्म मनुष्य करू शकतो. आणि तो असा विचार करतो की भगवंता ते परिशुद्ध आहे, भगवंता चेतना अत्यंत निर्मळ आहे, अत्यंत परिश्रमाने, अत्यंत मेहनतीने, अत्यंत धैर्याने भगवंताने या सम्यक संबोधीला प्राप्त केला आहे. अशा प्रकारचा भाव त्यांच्या चित्तामध्ये होतो आणि तो भगवंताला तस्स अशा प्रकारे म्हणतो आणि भगवंताला तो वंदन करत असतो आणि बाजूला बसतो. त्यानंतर भगवतो अशा प्रकारे चतुर दीपकालिक ज्या देवता आहे, चतुर दीपकालिक ज्या देवता आहे त्या अशा प्रकारचा विचार करतात की भगवंताने जे बुद्धत्व प्राप्त केलं आहे ते अत्यंत दुर्लभ आहे. भगवंताचं जे बुद्धत्व आहे ते अत्यंत दुर्लभ आहे. बघा बुद्धाने त्याच्या धम्मग्रंथामध्ये बाबासाहेबांनी चतुर दीपकाल देवतांचा उल्लेख केला आहे. जेव्हा महामायेला स्वप्न पडते आणि असं म्हटलं जातं महामाया स्वप्नामध्ये आहे, चतुर दीपकालांच्या देवता येतात, मंचकासह महामायेला उचलतात, मानस सरोवराकडे घेऊन जातात, सुगंधी द्रव्याने उठण्याने त्या ठिकाणी महामायेला आंघोळ घालतात आणि महामायेला आंघोळ घातल्यानंतर महामाया ताजी तवानी होते. अत्यंत एखाद्या नवयुवतीने आपला स्वतःचा साज शृंगार करावा तशा प्रकारे महामाया साज शृंगार करते आणि त्या क्षणी बोधिसत्व महामायेच्या स्वप्नामध्ये येतो आणि महामायेला म्हणतो की हे माता, या पृथ्वी तलावरचा हा माझा शेवटचा जन्म आहे, तू माझी माता होण्यास तयार आहे का? महामाया क्षणामध्ये म्हणते की हो आणि क्षणामध्ये महामाया स्वप्न भंग होत असते. म्हणजे चतुर दीपकालांच्या ज्या देवता आहेत त्या देवता सुद्धा अशा प्रकारे विचार करतात, देव अशा प्रकारचा विचार करतात, अरे भगवंत या संसारामध्ये जन्मास आले आहे, ज्यांनी बुद्धत्व प्राप्त केला आहे ते अत्यंत दुर्लभ आहे, अत्यंत कठीण आहे. कारण बुद्धत्वाला प्राप्त करणे साधी आणि सोपी गोष्ट नाही आहे. भगवंत असे म्हणतात ज्याप्रमाणे औदुंबराच्या झाडाला म्हणजे उंबराच्या झाडाला कोची स्थळी आणि काळी ज्याप्रमाणे फूल उगवते, उमलते असं म्हटलं आहे,
कोणी पाहिलं माहिती नाही आहे, परंतु अशी म्हण आहे की उंबराच्या झाडावर सुद्धा, औदुंबराच्या झाडावर सुद्धा एक अशा प्रकारचं फूल उगवत असते आणि क्वचित असंख्य काळानंतर ते फूल उगवत असते. अगदी तशाच प्रकारे या संसारामध्ये भगवंताचा जन्म हा त्या फुलाप्रमाणे दुर्लभ असतो, अत्यंत कठीण असतो. आणि अशा प्रकारच्या बुद्धत्वाचा लाभ या संसारामध्ये भगवंताने केला आहे. कारण भगवंत असे म्हणतात, मनुष्य जन्म लाभणे अत्यंत दुर्लभ अशी गोष्ट आहे, अत्यंत दुर्लभ अशी गोष्ट आहे. मनुष्य जन्म लाभल्यानंतर धम्म श्रवण करणे हे सुद्धा अत्यंत दुर्लभ अशी गोष्ट आहे. धम्म श्रवण करून त्याचं अनुसरण करणे, आचरण करणे ही सुद्धा दुर्लभ अशी गोष्ट आहे. प्रवज्या भाव सुद्धा भगवंताने दुर्लभ असं म्हटलं आहे. आणि या साध्या सोप्या साध्या गोष्टी जर भगवंत दुर्लभ असे म्हणतात, तर बुद्धत्वाची प्राप्ती करणे किती दुर्लभ आहे. बुद्धत्वाची प्राप्ती करणे अत्यंत दुर्लभ अशी गोष्ट आहे, कठीण अशी गोष्ट आहे. कारण सहजासहजी कोणी प्राप्त करू शकत नाही. ती तर सहजासहजी प्राप्त करणारी गोष्ट असती तर 26 वर्षानंतर आतापर्यंत एकही बुद्ध जन्मास आले नाही. नाही तर गावोगाव नगरामध्ये जसे नगरात अध्यक्ष होतात, नगरात नगरसेवक होतात, नगरात कार्यकर्ते होतात, ऐक ना, तसे नगरात बुद्ध झाले असते, ऐक ना. म्हणजे जर दुर्लभ सोपं जर असतं तर, कारण 4 लोक सोबत असले की झाला अध्यक्ष, लावली पार्टी अध्यक्षाची, ऐक ना, अध्यक्षाची पार्टी, कोषाध्यक्ष पार्टी, म्हणजे पार्ट्या बुद्धच बुद्ध झाले, नगरा बुद्ध झाले असते. कारण सोपी गोष्ट असते, तर ती सोपी गोष्ट नाही आहे. बुद्धत्व प्राप्त करणे अत्यंत दुर्लभ अशी गोष्ट आहे. कारण अत्यंत परिश्रमाने, अत्यंत मेहनतीने 6 वर्षापर्यंत बोधिसत्व सिद्धार्थ गौतमाने तपश्चर्या केली. 6 वर्ष ध्यान मनन चिंतन केलं, शरीराला यातना दिल्या, देहदंड केला. जेवढे काही ऋषी आणि महामुनी होते त्यांच्या सर्व प्रकारच्या ज्ञानाचा उपयोग आपल्या साधनेमध्ये केला. आणि अशा प्रकारचं ज्ञान जे की दुर्लभ आहे, बुद्धांचा जन्म असं म्हटलं आहे. तर दुर्लभ हे बुद्धत्वाने म्हणजे सम्यक संबुद्धीचा लाभ करून घेतला आहे. अशा प्रकारे चतुर दीपकाळातील देवता असा विचार करतात, एवढं दुर्लभ ज्ञान भगवंताने या संसारामध्ये प्राप्त केला आहे. आणि म्हणून ते असं म्हणतात की भगवतो म्हणून त्या ठिकाणी भगवंताला ते वंदन करतात. का? कारण दुर्लभ बुद्धत्व प्राप्त केलं. भग्ग रागो भग्ग द्वेषो भग्ग मोहोती भगवा. ज्याने रागाला नष्ट केलं, द्वेषाला नष्ट केलं, मोहाला नष्ट केलं, ज्याने सर्व प्रकारच्या तृष्णेवरती विजय मिळवला आहे, अशा प्रकारे भगवंताने या सम्यक संबुद्धीला लाभ केला. त्यांनी संबुद्धीला प्राप्त केलं, बुद्धत्व प्राप्त केलं, असं म्हणून ते भगवतो असं म्हणतात. आणि त्या ठिकाणी भगवंताला वंदन करत असतात. अरहतो, इंद्र राजाने सर्व संसारातील बंधनाला तोडून सर्व पाप कर्माला नष्ट केले. अरहतो, इंद्रदेवाने असं म्हटलंय की इंद्रदेव असा विचार करतो की या संसारामध्ये असणारे जे सर्व बंधन आहे, अरहतो, इंद्रदेव काय म्हणतो? अरहतो. आणि तो भगवंताच्या प्रती असा विचार करतो की अरे, या संसारामध्ये असणारे सर्व बंधन आहे, या सर्व प्रकारच्या बंधनाला भगवंताने नष्ट केला आहे. जे काही पापमय जे अकुशल कर्म आहे, त्या सर्व प्रकारच्या पापमय अकुशल कर्माला त्याने नष्ट केला आहे, नाहीस केला आहे, ते अरहंत झाले आहे. कारण या संसारामध्ये बंधन फार मोठं आहे. मनुष्य, भगवंत असे म्हणतात, बंधन फार कठीण आहे. मात्या पित्यांचं बंधनाचे प्रकार सांगले भगवंताने. पत्नी असेल तर तिला पतीचं बंधन आहे की नाही, पती असेल तर तिला पत्नीचं बंधन, माता असेल तर तिला पुत्राचं बंधन, पुत्र असेल तर तिला माता पित्यांचं बंधन, भाऊ असेल तर बहिणीचं बंधन, बहीण असेल तर भावाचं बंधन. म्हणजे अशा प्रकारचे हे या संसारामध्ये असणारे जे बंधन आहे, भगवंत असे म्हणतात, या संसारामध्ये ज्याला आपण बंधन म्हणत असतो, ही जी बंधनं आहे, तर ही बंधनं काही क्षणापुरती आपल्या सोबत असतात. एकता जे काही आपल्या संसारामध्ये जीवन जगत असताना ही जी भावना आहे, भगवंत असे म्हणतात की या संसारामध्ये कोणी कोणाचं नाही आहे. आत्ताही अथनो नातो कोई नाथो परोशिया. आणि मनुष्य या संसाराच्या बंधनाला एवढं चिपकून राहतो, हे माझं आहे, ते माझं आहे, मी, माझं आणि माझ्यासाठी. अशा प्रकारचं हे जे मी, माझं आणि माझ्यासाठी
अशा प्रकारचं जे बंधन आहे, या बंधनाला मनुष्य चिटकून राहतो. मातेपित्याच्या बंधनात चिटकून राहतो, पती पत्नीच्या बंधनात चिटकून राहतो. कारण भगवंत असे म्हणतात की हे जे बंधन आहे, हे बंधन नष्ट होणारे आहे, क्षणभंगूर आहे. तुम्ही कितीही जरी चांगलं वागत आहात, तुम्ही कितीही जरी बंधन निभावत आहात, शेवटी मात्र मृत्यू तुमची ताटातूट करतच असतो. ज्याप्रमाणे सूर्य उगवतो आणि मावळतो हे तेवढंच सत्य आहे, ज्याप्रमाणे ऊन आहे, सावली आहे, हे तेवढंच सत्य आहे, ज्याप्रमाणे दिवस आहे आणि रात्र आहे हे तेवढंच सत्य आहे, ज्याप्रमाणे प्रकाश आणि अंधार आहे हे तेवढंच सत्य आहे. अगदी त्याचप्रमाणे संसारामध्ये ज्याला आपण बंधन असं म्हणत असतो, तर ते बंधन मात्र एकमेकांना सोडून जावे लागणार आहे. एकमेकांच्या प्रती ते नष्ट करावे लागणार आहे, त्याला नाहीसं करावं लागणार आहे. कारण या बंधनाला भगवंत असे म्हणतात, हे सोडणं काही सोपी गोष्ट नाही आहे. कारण या बंधनाचा त्याग करणे संसारामध्ये अत्यंत कठीण गोष्ट आहे, अत्यंत कठीण गोष्ट आहे. कारण भगवंत असे म्हणतात की जे तुम्हाला जरी सोपे बंधन वाटतात, परंतु ही बंधन सोपे नाही आहे. कारण जन्मांचे जे संस्कार असतात, जन्मांचे संस्कार या बंधनाच्या द्वारा निर्माण होत असतात आणि सहजासहजी मनुष्य या बंधनाला काही सोडू शकत नाही, तृष्णेला सोडू शकत नाही. मनुष्य या बंधनाला, या लोभाला मनुष्य कधी सोडू शकत नाही. कारण मनुष्य चिपकलेला असतो. जसं व्यवहारामध्ये जर तुम्ही बघितलं, म्हणजे गाई म्हशींना ते एक प्राणी चिपकत असतो बघा, माहित आहे तुम्हाला काय म्हणतात त्याला? गोचिड. मला वाटलं तुमच्याकडे का दुसरा शब्द आहे का, म्हणून म्हटलं बा प्राणी चिपकतो. आमच्याकडे त्याला गोचिडच म्हणतात. काय सांगता येत नाही, इकडे भाषा बदलते, भाषा बदलला की शब्द बदलते. आमच्याकडे त्याला गोचिड म्हणतात. कधी कधी एखादा कंजूस लय चिकट माणूस असते, तर त्याला काय गोचडासारखा चिकट आहे म्हणतात. हा म्हणजे ज्याप्रमाणे गोचडासा चिपकते आणि त्या प्राण्याच्या शरीरातून रक्त काढून 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 असा फुगून जातो, पण तो तुटून येतो, पण त्या ठिकाणी काही तो निघत नाही. माणसाचा स्वभाव सुद्धा असाच. म्हणजे भगवंताने उदाहरण दिले, उपमा दिल्या. माणसाच्या स्वभावाला अनुसरून उपमा दिलेल्या आहे भगवंताने. जसे माणसाचे स्वभाव तशा प्राण्यांच्या उपमा भगवंताने दिल्या. काही लोक असे चिपकलेले असतात अगदी गोचडाप्रमाणे, शेवटी तुटावंच लागणार आहे, शेवटी नष्ट होणारच लागणार आहे, शेवटी मात्र काहीही राहणार नाही आहे. आणि त्यामुळे आसक्तीला असं चिपकून राहू नये. ज्याप्रमाणे शरीराची चामडी आपल्या शरीराला चिपकून राहते, तसे काही लोक मात्र आसक्तीला, लोभाला, मीपणाला, अहंपणाला, गर्वाला, ईर्ष्येला त्या ठिकाणी चिपकून राहतात. हे जे बंधन आहे, हे बंधन आपल्याला चिपकून ठेवत असतात. भगवंत असे म्हणतात की या बंधनाला जोपर्यंत तुम्ही नष्ट करत नाही, जोपर्यंत तुम्ही नाहीसं करत नाही, तोपर्यंत दुःखमुक्त तुम्ही कसे होऊ शकत नाही. आणि त्या ठिकाणी इंद्र असा विचार करतो की बघा, भगवंताने या सर्व प्रकारच्या बंधनाचा त्याग केला. कारण सिद्धार्थ गौतमाला जेव्हा राहुल बाळ जन्मास येतो, असं म्हटलंय, काही साहित्यामध्ये असा उल्लेख आहे की सिद्धार्थ गौतमाला बाळ जेव्हा जन्मास येते, जन्मास आल्याबरोबर बोधिसत्वाच्या मुखातून असे उद्गार असं म्हटलं आहे की अरे मला राहू उत्पन्न झाला. राहू म्हणजे काय? राहू म्हणजे बंधन. राहुला बंधन असं म्हटलं आहे. म्हणजे राहू उत्पन्न झाला म्हणून त्यांचं नाव राहुल असं ठेवलं, असं म्हटलं आहे. राहू म्हणजे बंधन. संसारामध्ये मला बांधून ठेवणार हे बंधन माझ्या जन्मास आलेलं आहे. म्हणजे सिद्धार्थ गौतमाला बाळ झालं असं म्हटलं आहे की ते बंधन झालं मला म्हणतात. कारण या संसारामध्ये हे बंधन असतात. जे संसारिक लोकांसाठी मुलाचं बंधन असते, पती पत्नीचं बंधन असते, हे सर्व प्रकारच्या व्यवहारामध्ये जेवढे काही बंधन असतात. कारण माझ्या दुःखमुक्तीसाठी हे बंधन, हा राहू मला अडथळा निर्माण करणार आहे. कारण बघा, संसारामध्ये सिद्धार्थ बोधिसत्वाने राहावं, त्यांना असं म्हटलं आहे की संसारामध्ये गुंतवून ठेवण्यासाठी एकमेव असा पर्याय असतो. संसारामध्ये व्यवहारामध्ये सुद्धा लोक असं म्हणतात, एखादा मुलगा जर समजा चांगला वागत नसेल, आहे की नाही, अकुशल कर्म करत असेल, टवाळक्या करत असेल, फिरत असेल, इकड तिकडे जात असेल, तर जुने लोक असं म्हणतात की जरा टाका ना बेडी टाकली की बरोबर सरळ राहतो. लेकरं कसे 12 1 2 मध्ये बाहेर राहतात,
जुने लोक म्हणतात जरा टाका बेडी, बेडी टाकल्या बरोबर बघा कसा बरोबर वेळेवर घरात येते पहा तुम्ही, असं म्हणतात. म्हणजे लग्न हे बंधन आहे, ही बेडी आहे आणि त्या बेडीमध्ये त्याला जखडून टाका असं म्हटलं आहे. राजा सिद्धोन सुद्धा असा विचार करतात की सिद्धार्थ गौतमाचं जर लग्न झालं, विवाह झाला, तर विवाहामध्ये त्यांचं मन रमेल, विवाहामध्ये त्यांचं मन रमेल, कारण पत्नी आहे, मुलं आहे, संसार आहे असं त्यांना वाटेल. म्हणजे विवाह करून देतात, अंतःपुरण निर्माण करून देतात. वर्षानुवर्ष असं म्हटलं की ते अंतःपुरण चाललं कशासाठी, की केवळ सिद्धार्थ गौतमाने ग्रहत्याग करू नये, सिद्धार्थ गौतमाने राज्य सोडून जाऊ नये, त्यांनी प्रवर्जक होऊ नये, यासाठी मात्र त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे बंधनं दिले जातात. परंतु शेवटी बोधिसत्व आणि त्या ठिकाणी या सर्व बंधनाचा ते त्याग करतात. पारिवारिक बंधन असेल, धनसंपत्तीचं बंधन असेल, राजपदाचं सुद्धा बंधन आहे. राजपदाचं खुर्चीचं बंधन, बापा खुर्चीसाठी तर सगळा कार्यक्रम बिघडतो. खुर्ची म्हणजे त्यांना असं वाटतं की त्या गोत्रासारख्या खुर्चीला चिपकाव का काय, म्हणजे निघूच वाटत नाही असं त्या खुर्चीवरून. मोदी जसा बसला 15 वर्षापासून असं म्हणजे निघूच वाटत नाही, कारण ते सुद्धा बंधन आहे. राजपद भूषवणारा बोधिसत्व असं म्हटलं की म्हणजे अगदी राज्याभिषेक केल्याबरोबर चक्रवर्ती सम्राट ते बनणार होते. चक्रवर्ती सम्राटाचं राज्यपद त्या ठिकाणी त्यांनी त्यागलं, नष्ट केलं का, कारण ते बंधन आहे. आणि त्यामुळे ही जी बंधनं असतात, विचार करतो इंद्र की भगवंताने सर्व प्रकारचे बंधनं तोडले, पारिवारिक बंधनं तोडले, सांसारिक बंधनं तोडले, धनसंपत्तीचं बंधन असेल, पदाचं बंधन असेल, राजपदाचं बंधन असेल, चक्रवर्ती सम्राट चक्रवर्ती म्हणजे राजपदाचं बंधन असेल, या सर्व प्रकारच्या बंधनाला त्यांनी त्यागलं, नष्ट केलं. आणि अरहंत आहेत, ज्यांनी सर्व प्रकारच्या तृष्णेला जिंकला आहे, अशा प्रकारच्या अरहंतांना मी वंदन करतो आणि अरहतो असं म्हणून त्या ठिकाणी तो इंद्र भगवंताच्या समोर बसत असतो. आणि शेवटी असं म्हटलं आहे की सम्मा संबुद्धस्स, महाब्रह्माने अनुभव घेतला आहे. असं म्हटलं की महाब्रह्मा त्या ठिकाणी येतो आणि असा विचार करतो, अरे हे संपूर्ण जग अंधकारामध्ये होतं, संपूर्ण जग हे अंधकारामध्ये होतं. रागाचा अंधकार, द्वेषाचा अंधकार, मोहाचा, मीपणा, अहमपणा, गर्व, ईर्ष्या, हे सर्व प्रकारचे अंधकार म्हटलं भगवंताने. या सर्व प्रकारच्या अंधकाराला, कारण सम्यक दृष्टीचा, जेव्हा बाबासाहेब सम्यक दृष्टीबद्दल सांगतात, सम्यक दृष्टीबद्दल बाबासाहेब विश्लेषण करतात. सम्यक दृष्टी सांगताना बाबासाहेब असं म्हणतात की ज्याप्रमाणे एखादी अंधार कोठडी असावी, त्या अंधार कोठडीमध्ये एखादा कैदी असावा आणि त्या कैद्याला या संसारामध्ये प्रकाश आहे याची त्याला अनुभूतीच होऊ नये आणि हजारो वर्षानुवर्षापर्यंत त्या अंधकारामध्ये तो कैदी राहावा. परंतु एक आशेचा किरण त्याच्या अंगावरती पडावा एका छोट्याशा छिद्रामधून आणि त्याला समजावं, त्याला कळावं की अरे हा तर पूर्णतः अंधकार आहे, परंतु हे प्रकाशासारखं का आहे. आणि तो प्रकाशाचा किरण म्हणजे त्यांच्या चित्तामध्ये, त्याच्या मनामध्ये अशा प्रकारची एक आकांक्षा, इच्छा उत्पन्न होईल की अरे या अंधार कोठडीमधून सुद्धा मी बाहेर येऊ शकतो आणि जो प्रकाश नावाचा जो काही प्रकार आहे, त्या प्रकाश नावाच्या प्रकाराला मी पाहू शकतो. हजारो वर्षापासून या संसारामध्ये अंधकारामध्ये लोक जीवन जगत होते. कर्मकांडाचा अंधकार असेल, ईश्वरवादाचा अंधकार असेल, बुवाबाचा अंधकार असेल, यज्ञ यागाचा अंधकार असेल, आत्मा परमात्मा ईश्वरवाद या सर्व प्रकारच्या रूढी आणि परंपरेचा अंधकार असेल, या सर्व प्रकारच्या अंधकाराला महाब्रह्मा असा विचार करतात, या सर्व प्रकारच्या अंधकाराला भगवंताने आपल्या दिव्य चक्षुने, आपल्या प्रज्ञा चक्षुने हा अंधकार पूर्णपणे नष्ट केला आहे, नाहीसा केला आहे, अशा प्रकारचा ते विचार करतात. कारण हजारो वर्षापासून अंधकारामध्ये लोक जीवन जगत होते, आजही लोक जीवन जगतात आणि भविष्य काळामध्ये सुद्धा लोक जीवन जगतील. कारण अंधारामध्ये राहणाऱ्या लोकांना अंधार प्रिय असतो, अंधारामध्ये राहणाऱ्या लोकांना अंधार प्रिय असतो, प्रकाशामध्ये राहणाऱ्या लोकांना प्रकाश प्रिय असतो. जे लोक अंधारामध्येही राहत नाहीत आणि प्रकाशामध्येही राहत नाहीत, तसे लोक जीवन जगणार आहे. भगवंताने 4 प्रकार सांगितले बघा. मी नेहमी सांगतो माझ्या देशनेमध्ये काही लोक अंधाराकडून प्रकाशाकडे जाणारे असतात, काही लोक प्रकाशाकडून अंधाराकडे जाणारे असतात, काही लोक मात्र अंधाराकडून अंधाराकडे जाणारे असतात.
आणि काही काही लोक प्रकाशाकडून प्रकाशाकडे जाणार असतात. काय आहे अंधकार? कोणता मनुष्य अंधकाराकडून प्रकाशाकडे जातो? तर भगवंत असे म्हणतात की अज्ञान असेल, अंधश्रद्धा असेल, कर्मकांड असेल, ईश्वरवाद असेल, या राग असेल, द्वेष असेल, लोभ असेल, मोह असेल, मीपणा असेल, या सर्व प्रकारच्या गोष्टीला तो त्यागतो, नष्ट करतो. आणि या दुःखपूर्ण स्थितीमधून आध्यात्मिक दृष्टिकोनातून जर विचार केला तर या दुःखपूर्ण स्थितीला तो नष्ट करतो, नाहीस करतो आणि निर्वाणगामी मार्गाने तो मार्गक्रमण करतो, सुखाने जीवन जगतो. परिणामतः त्याचं जीवन जे अंधकारामध्ये होतं पण आता तो प्रकाशामध्ये जीवन जगत आहे. काही काही लोक प्रकाशाकडून अंधारेकडे येतात. उलटी वाहणारे लोक असं काय काय उलट्या डोक्याचे म्हणतो ना आपण. जसं एकदा आमची एक भंतीजी एक छोटी कथा सांगायची. ते असं म्हणायचे, एक बाई पती पतीनं समजून घ्या, ही गोष्ट कर म्हटलं करत नाही मी, बिलकुल करत नाही. आणि ही गोष्ट नको करू म्हटलं करतो मी. काऊन मला म्हटलं तुम्ही करतो नाही? करतोच ही गोष्ट मी. मग त्याला स्वभाव कधी कधी लक्षात येतो स्वभाव. आणि काही काही माणसालाही चतुर असतात, ते जाणतात तिचा स्वभाव की अरे हिचा स्वभाव असा आहे. मग त्याला जर एखादी गोष्ट समजा आवडली, हिच्याकडून ही गोष्ट आपल्याला करून घ्यायची, की म्हणायचं हे बघ बरं, ही गोष्ट तू बिलकुल नाही करायची. काऊन? मी करतेची गोष्ट, मग कर. मग लगेच ती गोष्ट प्राप्त. एकदा असंच होते, सासरवाडीला दोघे जण जातात. आणि सासरवाडीला जात असताना रस्त्यामध्ये आता नदी असते मोठी, पावसाचे दिवस असतात, पावसामध्ये नदीला पूर आलेला असतो. आणि त्याला माहीत असते की बाईचा स्वभाव उलटा आहे, पण हिला जर समजा उलट सांगलं तर ही काय ऐकत नाही. आणि त्याला ते काय आठवणच राहत नाही. जाताना तिला सांगतात की चांगलं पकड बरं, मला मस्त व्यवस्थित पकड, आणि समजून सांगतात. ती समजून घेते आणि भर नदीमध्ये आली, त्याला काय लक्षात राहत नाही. तो मोठ्यानं म्हणतो पक्क पकड बरं मला. काऊन पकडू मी? लगेच हात सोडून देते. नदीचा प्रवाह असा वेगवान असतो, काऊन सोडू मी म्हटल्याबरोबर हात सोडते, प्रवाहामध्ये वाहून जाते. हा जातो किनारी, त्याला असं वाटतं की बायको गेली वाहून. मग हा तिला असं त्याला तो विचार करतो की हिला उलट व्हायचं म्हणजे उलटे कामं करायचं होते, असं होऊ शकते कदाचित. प्रवाहाच्या उलट्या दिशेने तर गेली नसेल, कारण उलट काम करणारी होती. लगेच तो प्रवाहाच्या उलट्या दिशेने जातो. त्याला माणसं भेटतात, विचारतो अहो इकडे कुठे चालले? तो म्हणतो की अहो माझी पत्नी बघा वाहून गेली, तुम्ही बघितली का? ते पाहतात खालून वर त्याच्या, कारण हा वरच्या दिशेने चाललेला असतो. ते म्हणते की असं कसं होऊ शकते? प्रवाहाचा दिशा तर असा आहे, ही वर कशी येईल? अहो काय झालं बघा, म्हणजे तिचं कसं, तिचा उलटा स्वभाव होता, आणि उलटा स्वभाव असल्यामुळे कदाचित असं मला वाटलं की ती उलट्या दिशेने आली असेल. उलटे काम करणारे लोक असतात. हे करू नको म्हणलं कमीच करतो. तर पाठी लिहिली असते बघा, इथे कोणीही थुंकू नये. एखाद्या जागी असं लिहिलं असतं, इथे कोणीही थुंकू नये, इथे कोणी शौच करू नये किंवा लगी वगैरे करू नये. बरोबर लोक तिथंच करतात. ते काऊन? इथंच लिहिलं नाही इथं करू नये म्हणून, मग मी करतो. कारण उलट करण्याचा हा लोकांचा स्वभाव असतो. तसे काही काही लोक धम्म मार्गामध्ये सुद्धा उलटे वाहिले बघा. आता सध्याच्या घडीला आपले लोक सगळे उलटेच चालले, कारण बाबासाहेबांच्या महान पुण्यामुळे एवढा मोठा पवित्र सद्धम्म भेटला, सर्व काही सुखपूर्वक आहे. आणि आता सुखपूर्वक जीवन जगाचं दिलं सोडून पैसा आला, संपत्ती आली, सर्व सुखसुविधा आल्या, आणि आजही लोक बघा पूर्वीच्या मार्गाने जात आहे. कर्मकांडाकडे, ईश्वरवादाकडे, बुवाबाजीकडे, अंधश्रद्धेकडे, देवदेवतांकडे, अकुशल कर्म करण्याकडे आज लोक आपले असंख्य लोक, जे शिकला सवलेला समाज ज्याला आपण म्हणतो, बाबासाहेब असं म्हणतात पढे लिखे लोगों ने मुझे धोखा दिया है. आज घडीला. आणि त्यांना जर समजून सांगलं अतिशहाणे, कारण बाबासाहेब असं म्हणतात की अडाणी व्यक्तीला समजून सांगणं सोपं आहे. का सोपं आहे? कारण तो अडाणी असतो, त्याला चांगलं समजते. शहाण्याला समजून सांगणं लय कठीण आहे. का? कारण हा अतिशहाणा असते. अतिशहाण्या माणसाला समजून सांगलं बिलकुल कठीण असते. झोपेचं सोंग घेणारा, झोपलेल्या माणसाला जर जाग केलं, त्याला जागा करता येतं आणि तो जागी सुद्धा होऊ शकतो. पण ज्यानं झोपेचं सोंगच घेतलं, त्याला तुम्ही लाता घातला तरी उठत नाही. ते का? कारण त्यानं सोंग घेतलेलं असते. त्यामुळे काही काही लोक असे बघा प्रकाशाकडून अंधाराकडे चालले. ईश्वरवाद, कर्मकांड, बुवाबाजी, अंधश्रद्धा. विहारामध्ये चला ना, मला काम आहे. संडेला बाबासाहेब असं म्हणतात, किमान दर रविवारी
आपल्या परिवारासह आपण विहारामध्ये गेलं पाहिजे, वंदना केली पाहिजे, पूजा केली पाहिजे, धम्मदेशना श्रवण केली पाहिजे. आपल्या लोकांचा संडे कुठं, वेळच नाही म्हणतात, वेळच नाही म्हणतात. आणि घंटा घंटा घंटाभर रांगेमध्ये लागतात. कशासाठी? मटण आणण्यासाठी. घंटाभर रांगेमध्ये लागतात दारू पिण्यासाठी. ऐका, बिअर बार याच्यावरती जर तुम्ही वाईन शॉपवर जर गेले, अशा रांगाच्या रांगात लागतात. तिथं कोणती दिशा नसते, त्याची ग्रह दिशा नसते. नाही तर घर बांधताना पूर्व दिशा आहे का? बनते जे तोंड कोणीकडे करा, पूर्वेला करा का उत्तरेला करा, कोणीकडे तोंड केलं तरी काय फरक पडते? तुमचं तोंड सरळ असलं म्हणजे बसायला, तुमचं तोंड चांगलं असलं म्हणजे बसायला. जर तुमचंच तोंड सरळ नाही आहे तर घर कोणीकडे बांधा तुम्ही, काय फरक पडणार आहे? तिथे एक विचार करत नाही. बघा तुम्ही, दारूचा अड्डा जर असेल, ऐक ना, कोणत्या जागी असू द्या, आता पुरामध्ये कधी कधी बघा दाखवतात, अगे ते पाण्यातून जाऊन ते जाऊन आणते, आहे की नाही? म्हणजे का? कारण तिकडे ओढा असते, अकुशल कर्माकडे मनुष्याचा ओढा असते. जसं बघा मच्छर असतात, मच्छर, ऐक ना, मच्छराचा स्वभाव कसा आहे? मच्छराचा स्वभाव आहे घाणीमध्ये राहणे. तुम्ही एखादा सुद्धा ही आपली गटार चालली बघा, अशा घाणीमध्ये राहणारा मच्छराला तुम्ही असं एका चांगल्या ठिकाणी आणा, मस्त जाळी लावा, छानपैकी जाळी लावा, त्यांना जे जे असेल ते द्या खाण्यासाठी. तो राहील का? बिलकुल राहणार नाही. तो एक 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 करू डायरेक्ट गटारा जवळ जाईल. का? कारण त्याचा स्वभाव गुण तसा आहे. त्याच्या म्हणजे नसा नसात तो भाव भरलेला आहे. अगदी जे अकुशल कर्म करणारे लोक असतात, वाईट कर्म करणारे असतात, अंधाराकडून प्रकाशाकडे जाणार असतात, भगवंत असे म्हणतात की पुन्हा पुन्हा हा जन्म नाही आहे. दुर्लभो मनुष्यो जाते, मनुष्याचा जन्म हा दुर्लभ आहे. वाद, भांडण, तंटा, मीपणा, अहमपणा, गर्व, ईर्ष्या, मिळालेलं केवढं आयुष्य आहे. मिळालेलं आयुष्य हे 50-60 वर्षाचं आयुष्य जर अशा प्रकारे आपण घालवत असेल तर काय लाभ आहे? बघा, तुम्ही तुमच्या जीवनाचं, तुमच्या म्हणजे सगळ्या लोकांना सांगतो मी, हे व्हिडिओ चालू तुम्ही आम्हालाच कोण बोलायला म्हणते, असं काहीच नाही आहे. हे व्हिडिओ चालू आहे, हे सगळ्या महाराष्ट्रामध्ये लोक पाहतात, आहे की नाही? तर बघा, जर तुम्ही दिवसाचं कॅल्क्युलेशन केलं, झोपेमध्ये आपला किती वेळ जातो, कामामध्ये आपला किती वेळ जातो, तुम्ही नोकरी धंदा करत असाल त्याच्यामध्ये तुमचा वेळ किती जातो, तुमच्या परिवारासाठी, पत्नीसाठी असेल, मुलाबाळांसाठी असेल, आपल्या परिवारासाठी आपला किती वेळ जातो, यामधून जर तुम्ही स्वतःसाठी जर वेळाचं कॅल्क्युलेशन जर केलं तर अर्धा आयुष्यात आपलं झोपण्यात जाते. संडेचा तर सगळा दिवस झोपण्यात जाते. म्हणजे जर झोपण्यात जाते, कामं करण्यात जाते, मग स्वतःसाठी काय? स्वतःसाठी तुम्ही काय देणार? स्वतःसाठी तुमचा काय वेळ आहे? 5 मिनिटाचा, 10 मिनिटाचा, अर्ध्या घंट्याचा, 1 घंट्याचा काय वेळ आहे? तर अशा प्रकारे दुःख स्थितीमध्ये आपण पडू नये. बाबासाहेबांनी प्रकाश दिला आपल्याला. हजारो वर्ष, हजारो पिढ्या आपल्या अंधकारामध्ये होत्या. मी नेहमी सांगतो बघा, खायला अन्न सुद्धा मिळत नव्हतं, घालायला वस्त्र सुद्धा मिळत नव्हतं. दागदागिने तर सोडाच, साधे कथल्याचे दागिने जरी घातले तरी सुद्धा त्रास होतो असे. म्हणजे एवढ्या दुःख स्थितीमध्ये, एवढ्या परिश्रमाने, एवढ्या मेहनतीने बाबासाहेबांनी हा अनमोल रत्न सद्धमाचा आपला दिला. पुन्हा जर आपण वाईट गोष्टीकडे, अकुशल कर्माकडे जर जात असेल तर काय लाभ आहे? आपण पूर्णपणे प्रकाशाकडून अंधाराकडे जाण्याच्या स्थितीमध्ये आहोत. पुन्हा ते दुःख स्थिती येऊ शकते. आणि रात्र सुद्धा वैर्याची आहे आणि दिवस सुद्धा वैर्याचा आहे. तुम्ही जर विचार केला, चिंतन जर तुम्ही केलं या संपूर्ण भौगोलिक परिस्थितीचं, येत्या 5-10 वर्षाचं जर मी चिंतन मनन जर केलं तर फार डेंजर परिस्थिती आहे. आपल्याला असं वाटतं मी माझं आणि माझ्यासाठी, मला नोकरी आहे, मला पैसा आहे, माझं बँक बॅलन्स आहे, ऐक ना, बाल्याची आई 4x4च्या खोलीत आणि समाज गेला चुलीत. काय घेणं नाही समाजाशी. आपल्या काही लोक मर्यादित असतात, काही घेणं नाही कुणाशी, काही समज नाही. बघा, आपलं खाणं पिणं, मौज मजा करणं, सणेला गाडी काढणे, कुठेतरी पॉईंटला फिरायला जाणे. असंख्य लोक आम्ही पाहतो की ज्यांना काहीच घेणं देणं नाही, बिलकुल काही घेणं देणं नाही. ना समाजाशी घेणं देणं आहे, ना धर्माशी घेणं देणं आहे, ना तुमच्याशी घेणं देणं आहे, बिलकुल काही घेणं देणं नाही. त्यांना नोकरी मिळाली, पैसा पाणी मिळतो, सगळं काही मिळतं, आपल्या ऐश्वर्यामध्ये जीवन जगत असतात. का? कारण उपकाराची जाण नाही. बाबासाहेबांनी एवढा परिश्रमाने, एवढा मेहनतीने हा धम्म दिला. बाबासाहेब, अनेक लोक म्हणू लागले बाबासाहेबांना, बाबासाहेब सुद्धा असं म्हणतात की बघा, तुम्ही बौद्ध धर्माचा स्वीकार करत आहात, फार मोठी जबाबदारी आहे तुमच्यावरती. कशी जबाबदारी आहे? ज्याप्रमाणे एखादा नावाडी एखाद्या महासमुद्रामध्ये हजारो लोकांना नावेमध्ये बसवतो आणि या तीरावरून पैलतीरी नेण्यासाठी त्याची जेवढी जोखीम आहे, जेवढी जबाबदारी आहे, जेवढा तो कुशलतेने, आपल्या प्रज्ञेने, आपल्या ज्ञानाने,
आपल्या अनुभवाने वाळा असेल, वादळ असेल, नैसर्गिक संकट असेल, या सर्व प्रकारच्या संकटाला पार करून तुम्हाला सुखरूप पैलतीरी तो नेत असतो. अगदी तशी तुमची जबाबदारी आहे, कारण तुम्ही नव्याने बौद्ध धम्म स्वीकारत आहात. म्हणूनही असं लोकांनी असं म्हणू नये की एवढा मोठा पवित्र शुद्ध धम्म या महाराजांनी वाटवला असं म्हणून बाबासाहेब म्हणतात. ते माझं बिलकुल नाही म्हणणं. बाबासाहेब वाक्य म्हणतात की असं म्हणू नये. का म्हणू नये? कारण तुमचं तसं आचरण असलं पाहिजे, तुमचा असा सदाचार असला पाहिजे, तुमच्यामध्ये नीतिमत्ता तशा प्रकारची असली पाहिजे. तुम्हाला लोकांनी असं म्हटलं पाहिजे की बघा हा बौद्ध व्यक्ती जात आहे, बघा त्याचं चालणं बघा, त्याचं बोलणं बघा, त्याचं वागणं बघा, अत्यंत सदाचाराचं आहे, नीतिमत्तेचं आहे. आणि त्यामुळे प्रकाशाकडून अंधाराकडे जाणारे आपण बनू नये. तिसरा प्रकार आहे अंधाराकडून अंधाराकडे जाणारे लोक जन्मास आले दुःखामध्ये, कष्टामध्ये, कर्मकांड, ईश्वरवाद हे सगळ्या गोष्टी करत राहतात आणि हजारो त्यांच्या पिढ्या अशा प्रकारच्या गुलामगिरीमध्ये जीवन जगतात. आजही असंख्य लोक या जीवनामध्ये दुःखामध्ये जीवन जगत आहे. काही मोजके लोक असं भगवंत असे म्हणतात की जे प्रकाशाकडून प्रकाशाकडे जात आहे. धम्मामध्ये आले, धम्माला जाणलं, समजून घेतलं आणि दुःखमुक्तीच्या मार्गाकडे ते वाटचाल करतात. कारण भगवंत असे म्हणतात की हा अंधार आहे. महाब्रह्मा म्हणतो या सर्व प्रकारच्या अंधकाराला भगवंताने नष्ट केलं, नाहीस केलं आणि ते सम्यक संबोध झाले. बुद्धत्वाला त्यांनी प्राप्त केलं. सर्व प्रकारचा अंधकार नष्ट झाला, दीप प्रज्वलित झाला, अर्थात सम्यक संबोधाने लाभ केला. म्हणजे अशा प्रकारे नमो तस्स भगवतो अर्हतो सम्मा संबुद्धस्स हे पाचही त्या ठिकाणी बोलतात. आणि एक मुखाने भगवंताच्या समोर जेव्हा ते गुडघ्यावर बसतात आणि सर्वच्या सर्व एकदाच बोलतात नमो तस्स भगवतो अर्हतो सम्मा संबुद्धस्स. अशा प्रकारच्या त्या भगवंताला मी वंदन करतो जे की अरहंत आहे, दुःखमुक्त आहे, सम्यक संबुद्ध आहे. आणि अशा प्रकारे म्हटलं आहे तेव्हापासून नमो तस्स भगवतो म्हणजे भगवंताला जेव्हा जेव्हा लोक वंदन करायचे तेव्हा तेव्हा भगवंताला नमो तस्स भगवतो अर्हतो सम्मा संबुद्धस्स अशा प्रकारे म्हणून भगवंताला ते वंदन करत असत. म्हणजे भगवंताचा सन्मान करण्याची, भगवंताचा आदर करण्याची, सत्कार करण्याची ही अशा प्रकारची पद्धती होती. आणि आस्थागत आपण सुद्धा विहारामध्ये जेव्हा सुरुवात करतो, वंदनेने सुरुवात करतो आपण, तर अशा प्रकारे नमो तस्स भगवतो अर्हतो सम्मा संबुद्धस्स अशा प्रकारे आपण सुरुवात करत असतो. आणि त्यामुळे आजच्या देशनेमध्ये नमो तस्स भगवतो अर्हतो सम्मा संबुद्धस्स याची उत्पत्ती कशी झाली, हे निर्माण कसं झालं, कोणी कोणी कशा प्रकारे भगवंताला वंदन केलं, हा एक थोडक्यामध्ये तुम्हाला साहित्याच्या आधाराने विश्लेषण करण्याचा प्रयत्न केला. आज या मंगलमय प्रसंगी अधिक न बोलता ही छोटीशी धम्मदेशना देऊन ही देशना संपन्न करतो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वांना दीर्घायुष्य लाभो.